नमस्कार. साधारणतः 4 दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बिनविरोध व्हावा यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा त्या तिथे ज्यावेळेला मध्यस्थी करता गेल्याच्यानंतर त्यांची काही बाचाबाची झाली किंवा वाद निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा त्या वादावादीमध्ये जी मारहाण झाली त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हे घटना ऐकल्याच्यानंतर मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं कारण की आपण एक प्रगल्भ राज्य, महाराष्ट्रासारखं प्रगल्भ राज्य ज्या वेळेला अशा एकदम छोट्याशा कारणावरती एवढं हिंसक होतं आहे, हे थोडंसं मनाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत. कारण की आपल्या राज्यामध्ये ह्या गोष्टी कधीच नव्हत्या. एखाद्या निवडणुकांसाठी किंवा एखाद्या तुटपुंज्या छोट्याशा आमदार नगरसेवक पदासाठी एखाद्या माणसाचा जीव जाईपर्यंत कोणती क्रिया केली जाईल असं राज्य तर आपलं नव्हतं. आपलं प्रगत राज्य होतं, ज्यांच्या विचारांनी प्रगल्भ होते, ज्या राज्याने या देशाला विचार दिले, त्या राज्याची परिस्थिती अशी होताना थोडंसं अस्वस्थ वाटतं आहे. त्याच्यानंतर मला एक गोष्ट आठवली. जे हिंदीचे मोठे पत्रकार आहेत रवीश कुमार, त्यांनी म्हटलं होतं, मरेंगे वो सब लोग जो चुप है. आणि मला या एकंदरीत गोष्टीवरून एवढंच वाटतं आहे की आज जर चुकीच्या गोष्टींना आपण चुकीचं नाही म्हटलं तर उद्या आपल्याबरोबर होणाऱ्या चुकीच्या गोष्टींसाठी कोणीच नाही चुकीचं म्हणणार नाही. तर तुमच्या सभोवताली ज्या गोष्टी होत आहेत, त्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्यांच्यावरती व्यक्त व्हा. तुमच्या हातामध्ये मोबाईलसारखं एक छान वेपन आहे, ते वापरा. त्याच्यावरती व्यक्त व्हा. एक चुकीच्या गोष्टींचा निषेध करा. कारण की आज चूक सुधारता येऊ शकते, उद्या आपल्याबरोबर होणारी चूक सुधारता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.